चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। जी ब्रेकिंग न्यूज सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये तब्बल 50% घटणार आहे सोयाबीनची विक्री। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागला की 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही 50% का घटणार आहे। जर 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही 50% घटली तर मग 15 मे नंतर याचा सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नांच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तरे। ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही 50% घटणार आहे। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागला की 15 मे नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनची विक्री ही तब्बल 50% घटणार आहे। जर 15 मे नंतर सोयाबीनची विक्री ही 50% घटली तर यामुळे 15 मे नंतर सोयाबीनचा दर हा किती वाढू शकतो। चला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे इथं आता आपणास देतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची विक्री होत आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 30% कमी आहे। पण 15 मे नंतर याच्यामध्ये आणखीन कमतरता येऊन ही सोयाबीनची विक्री 50% घटणार आहे। मग मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी 15 मे नंतर सोयाबीनची विक्री 50% का बरं घटणार आहे। तर यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी झालेलं सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड जे होतं ते खालच्या स्तरावर होतं। म्हणजे सोयाबीनचं उत्पादन तब्बल 25-30% घटलं होतं आणि सुरुवातीच्या फेजमध्ये जे सामान्य कास्तकार बांधव होते त्यांनी बऱ्यापैकी सोयाबीनची विक्री केली होती आणि सरकारने पण खरेदी केली। मग आता कास्तकार बांधवांकडे जास्त सोयाबीन शिल्लकच नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांना विक्रीची गरज नाही आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर तो जो ट्रेंड आहे विक्रीचा तो 50% 15 मे नंतर घटणार आहे। आता हे कळाले की 50% विक्री घटणार आहे 15 मे नंतर तर मग याचा परिणाम सोयाबीनच्या दरावरती कसा होईल बरं। तर तुम्हाला सांगतो याचा परिणाम पॉझिटिव्हली होईल। सोयाबीनचा भाव यामुळे 6000 पर्यंत पोहोचेल सुद्धा। पण सोयाबीनचा भाव फक्त यावरती डिपेंड नाही आहे, तो आंतरराष्ट्रीय बाजारावरती डिपेंड आहे। जर समजा अमेरिका इराण संघर्ष सुरू राहिला, देशात 15 मे नंतर 50% सोयाबीनची विक्री ही घटली तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा भाव 6000 पर्यंत जाईल। पण सोयाबीनचा भाव यावर टिकणार नाही। म्हणून ही तेजी आली की आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री करायची, कारण अमेरिकेत सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र वाढणार आहे। अल निनोमुळे भविष्यात जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ होणार आहे, त्यामुळे भविष्य काही उज्ज्वल नाही आहे। ही जी घट आहे सोयाबीनच्या अवकेची तर ही सोयाबीनच्या दराला 6000 पर्यंत पोहोचण्याची संधी देणार आहे। तिथं मात्र सोयाबीनची विक्री करून टाकायला हवी। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ती कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली त्यामुळे व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।